नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती. आणि आजची जी आपल्याला घटना बघायची आहे ती म्हणजे सांगली जिल्ह्यामधली. मित्रांनो, सांगली जिल्ह्यामध्ये घटना अशी घडली, ही दारूमुळे घटना घडली आहे. दारूमुळे खून झाले. खुनामुळे हा घराचा पूर्ण हा गाडा बंद पडला मित्रांनो. तर बघूया सविस्तर घटना काय घडली. मित्रांनो, अविनाश आणि रवी हे दोन भाऊ गुण्यागोविंदाने सांगली जिल्ह्यामधील खेडेगावामध्ये एका राहत होते. आता राहत असताना यांचं पूर्ण जे जीवन होतं, जे आयुष्य होतं, दोघा भावांचं गुण्यागोविंदाने चालू होतं. सगळ्या गोष्टी सुरळीत चालू होत्या. मात्र यांचे जे आई वडील होते ते मात्र मयत पावले होते. आता दोघा भावांचं गुण्यागोविंदा चालू असताना, सगळ्या गोष्टी सुरळीत चालू असताना मात्र अविनाशला कुठेतरी दारूची लत लागते आणि दारूच मात्र या घटनेला कुठपर्यंत नेऊन ठेवते हेच आपल्याला सविस्तर बघायचे. अविनाशला कुठेतरी दारूची लत लागते आणि अविनाश त्या दारूमध्ये बुडत बुडत जातो. आणि असंच थोडेफार दिवस जातात. त्यानंतर जो रवी असतो, हा रवी मोठा असतो आणि अविनाश हा लहान असतो. तर रवीचं लग्न होतं, एक नातेवाईकामधलीच तो मुलगी करतो आणि त्याचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर मात्र बायकोवर प्रेम असतं, तो आपला संसार चालू असतो, तो आपलं घर चालवत असतो आणि हा वेगळा राहतो, हा वेगळा राहतो. घरामध्ये थोडेसे वाद झाल्यामुळे दोघे भाऊ दोन्ही साईडला राहतात आणि हा याचा प्रपंच घेऊन चालत असतो, हाही आपला एकटा सुखी राहत असतो. पण दारू गिरू पेत असतो, या सगळ्या गोष्टी इथे घडत असतात. असं घडत असतानाच मात्र जो आपला रवी असतो, रवीचं लग्न झाल्यामुळे त्याला दोन मुली असतात. त्याला दोन मुली होतात. मुली मोठ्या लहानाच्या मोठ्या होत चालतात आणि या सगळ्या गोष्टी चालू असताना पण अविनाश कुठे, अविनाशच्या डोळ्यामध्ये कुठेतरी ह्या गोष्टी खुपतात आणि खुपल्यामुळे तो जो रवीची जी बायको होती गीता नावाची, तो गीताला नेहमी हिनवायचा, चिडायचा, बाकीच्या लोकांमध्ये काहीतरी वेगवेगळं अपशब्द तिच्याबद्दल वापरायचा, तिच्याबद्दल काहीतरी वेगळं घाणेरड बाहेर लोकांमध्ये सांगायचा. या गोष्टी मात्र सतत नेहमी घडत होत्या. आणि या गोष्टी घडत असतानाच मात्र त्याला जो रवी असतो, रवी समजावून सांगतो. त्याची पत्नी गीताही त्याला समजावून सांगते, पण मात्र तो ऐकत नाही. तो दारू पिण्याचा, सतत हिनवायचा, सतत चिडवायचा आणि या चिडलेल्या या हिनवण्या कारणामुळे मात्र रवी आणि त्याची बायको गीता ही कदरून गेली होती, त्रासून गेली होती. आता शेवटी रवीने मात्र हा मार्ग अवलंबला की आपणच आपल्या आयुष्याचं काहीतरी करून टाकू, तेव्हा मात्र हा सुखी होईल. तेव्हा आपल्या बायकोला काहीतरी वेळ आपलं बोलणार नाही, दारू पिऊन आल्यानंतर आपल्याशी भांडणं करणार नाही, आपल्या बायकोशी भांडणं करणार नाही. आपल्या लहान लहान मुली हे आपल्या डोळ्यासमोर मोठ्या होत आहे, पण त्यांच्यासमोर असा हा तमाशा आपण आपल्या घरामध्ये दाखवत आहोत. असंच कुठेतरी मात्र रवीच्या मनामध्ये आलं आणि रवीने स्वतःचं आयुष्य संपून घ्यायचा असा विचार केला मित्रांनो. आता रवीने आयुष्य संपून घ्यायचा विचार केला आणि त्यांनी स्वतः आत्महत्या केली आणि तो गेला. मित्रांनो, एवढ्या घटना ही थांबत नाही. घटना आणखी दुसऱ्या वाट्यावरती ही घटना आपल्याला नेऊन सोडते. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर, रवी मृत्यू पावल्यानंतर मात्र तरीही अविनाश सुधरत नाही. अविनाश जो दारू पेत होता त्याच्या डबल दारू प्यायला लागतो आणि त्याच्या बायकोला त्रास द्यायला लागतो. त्याच्या बायकोला त्रास देईल, त्याच्या दोन मुलीला चिडवायचा, भांडणं करायचा, सतत त्यांच्याशी भांडणं करायचा. या सगळ्या गोष्टी नेहमी चालू असायच्या. या त्रासाने गीताने गीताच्या भावाला सांगितलं, गीताच्या भावाने त्याला समजून सांगितलं. बाकीचे काही नातेवाईक घरी बोलून घेतले आणि बाकीच्या नातेवाईकांनीही मात्र या रवीला, या अविनाशला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण मात्र हा अविनाश काय ऐकत नव्हता, काही समजून घेत नव्हता. हा दारूच्या इतक्या आहारी गेला होता की याला कोणतीच गोष्ट कळत नव्हती. काम करायचं नाही, धंदा करायचा नाही, काही फक्त उठलं सकाळी दारू प्यायचं आणि रिकामटेकडेपणाने पूर्ण गावावर फिरायचं. संध्याकाळी भांडणं करायचे, शिवाय द्यायचे आणि घरामधनं काही चोरून न्यायचं, बाहेर विकायचं आणि त्या पैशामधनं ते आपली जी सवय होता ती सवय ही भागीत होता. या दारूमुळे मात्र बरेचसे कुटुंब मात्र उद्ध्वस्त झालेले मित्रांनो. आणि या अशा गोष्टीमुळेच आणखी ही घटना वाढत चालती. आता असं झाल्यानंतर मात्र तो काही काम करत नव्हता, बस दारू पिणे, फिरणे, मारहाण करणे, भांडणं करणे, गावामध्ये यांच्याशी चिडचिड करणे. आता जी गीता होती, गीता त्याच्या त्रासाला कंटाळून गेली होती. रवी त्याचा मोठा भाऊ हा कदरून गेला होता आणि हा यांनी स्वतःचं आयुष्य या कारणामुळे संपून घेतलं होतं मित्रांनो. पण तरीही मात्र गीता ही राग आपल्या माहेरी निघून जाते राहायला. आणि माहेरी राहिल्यानंतर मात्र 4-6 महिने ती राहते तिकडे. 4-6 महिन्यानंतर वर्ष, याच्यानंतर वर्ष 2 वर्ष चालले जातात. हे सगळं असं चालू असतं. आता त्याचा भाऊ वारल्यानंतर मात्र 4 वर्ष होतात. 4 वर्षानंतरही मात्र हा अविनाश सुधरत नाही, अविनाशमध्ये काही परिणाम होत नाही. मग त्याची बायको जी गीता होती, रवीची बायको गीता, आता माहेरी गेली होती. माहेरून आल्यानंतर तरी याचं परत चालू झालं. जे गाणं होतं याचं ते मात्र गाणं याचं नेहमी चालू होतं. तिच्याशी भांडणं करायची, तिच्याशी हुज्जत घालायची. तिच्या भावाला तिने सांगितलं होतं, भाऊही समजून सांगण्यासाठी आला. पण मात्र याने भावाला अशी धमकी दिली की यांना झोपेमध्येच मी मारून टाकीन, यांना झोपेमध्ये त्यांचा गेम करून टाकीन, दोन्ही मुलीचा आणि ह्या बायाचा, हे गीताचा. असं तो नेहमी सांगत होता, धमक्या देत होता. आणि या धाकामुळेच मात्र जी गीता होती, गीताच्या भावाने असा निर्णय घेतला की आता
अविनाचा अंत करायचा, अविनाचा अंत हा ही तारीख ही जवळ आलेली आहे. असंच काहीतरी घडलं मित्रांनो. आणि जो गीता होती, गीताचा भाऊ, या भावाने मात्र याला संपवायचं ठरवलं आणि त्याने आपल्या मित्राला याची सुपारी दिली. आता सुपारी दिल्यानंतर सुपारीमध्ये सामील याचे जवळचे मित्र, गुंडगिरी वृत्तीमधले हे तीन मित्रांनी सुपारी दिली आणि याला सांगितलं याला संपवून टाकायचं. असंच घडलं मित्रांनो. यांनी ठरल्याप्रमाणे हे तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर मात्र संध्याकाळचा दिवस तो होता. रात्रीच्या 1च्या दरम्यान हे तीन मित्र तिकडे पोहोचले आणि जो गीताचा भाऊ होता तो घरून यांना सगळं प्लॅन समजून सांगत होता. हे धारदार शस्त्र म्हणजे दोन चाकू घेऊन त्याच्या घरी पोहोचले आणि रात्रीच त्याला धारदार शस्त्राने चाकूने वार करून त्याचा जागीच तिथे जीव घेतला. तो जागीच मृत्युमुखी पडला. मात्र सकाळ झाली आणि सकाळ झाल्यानंतर मात्र पूर्ण गावामध्ये चर्चा झाली की अविनाशचा खून झाला, अविनाशला कोणी मारलं, का मारलं, या सगळ्या प्रश्नांना उधाण फुटलं पूर्ण गावामध्ये. आणि उधाण फुटल्यानंतर मात्र आता पोलिसांसमोर एक प्रश्न होता की याला मारलं कोणी, काय याचे भांडणं कोणाशी होते. पण मात्र गावातल्या खबरांनी काही बातम्या दिल्या की गीताला हा त्रास द्यायचा, गीताचे भाऊ हे सगळे नातेवाईक याला समजून सांगण्यासाठी येत होते, पण हा काही ऐकत नव्हता. त्यामुळे यांनीच याचा काही असा बंदोबस्त केला असावा असं मात्र पोलिसांसमोर आढळलं. आणि पोलिसांनी त्या दिशेने एक संशय घेण्यास सुरुवात केली आणि तपास घेण्यासाठी सुरुवात केली. तपास घेताना की समोर आलं की गीताच्या भावानीच मात्र असं सगळं प्लॅन आखला आणि गीताच्या भावाला त्यांनी जप्त केलं. आणि गीताच्या भावाने जे मित्र पाठवले होते खून करण्यासाठी, ती टीम ही 3 जणांची ही पोलीस ठाण्यामध्ये कैद केली. या 4 जणांना आणि गीताला म्हणजे असे 5 जणांना मात्र इथे पोलीस स्टेशनमध्ये जमा केलं. आता घटना बघा, दारूमुळे किती लांबपर्यंत घटना गेली, कोणत्या रस्त्यावरनं कुठंपर्यंत गेली. 2 भाऊ गुण्यागोविंदाने वागत असताना मात्र मोठ्या भावाचं लग्न झालं. बायकोला हिणून चिडून भावानेही आपल्या आत्महत्या केली. तरी आपण थांबत नाही, तरी आपण जोर घेऊन त्याच्या बायकाशी उद्धत घालतोय, मुलीची नीट वागत नाहीये. आणि या कारणामुळेच आता आज मात्र अविनाशचा इथे खून झालेला आहे मित्रांनो. त्यामुळे या गोष्टीपासून आपल्याला लांब राहायचंय आणि या गोष्टीपासून आपण लांब राहिलो तर आपण खुनापासून लांब राहू, बाकी सगळ्या गोष्टीपासून लांब राहू. हेच मला तुम्हाला या स्टोरीमधून आज सांगायचं होतं. आपण थांबूया मित्रांनो इथेच. या स्टोरीबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. तोपर्यंत या नशिबासनं वेगवेगळ्या नशेच्या आपण लांब राहण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपण पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची.